इंट्रो देते एकदा. ठीक आहे ना. हे राजकीय लोकनायक म्हणे आपण गुलामगिरीतून मुक्त झालो. अरे हट, झालो, पण गुलामगिरीतून नाही, पारतंत्र्यातून आपण मुक्त झालेलो आहोत. अरे आजही असा समाज आहे, भटका, कातकरी, आदिवासी, अरे बळीराजा सुद्धा, जो आज वंचित आहे त्यांच्या मूलभूत गरजांपासून. अरे हेच काय, काही ठेकेदार तर असेही आहेत, गावाची गावं विकत घेतात आणि परराज्यात जाऊन त्यांची विक्री करतात. हो, बरोबर ऐकताय तुम्ही, माणसांची विक्री होतीये आणि हे त्यांना माहिती नसतं. ही दुःखद घटना आहे माझ्यासाठी. नंदिनी ताई, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, या राजकारणाच्या भाषणाला मला नका घेऊन येत जायचं. ही मोठी आव्हानं, मोठी भाषणं मला ऐकून ना त्रास होतो. अगं हे वंचित समाज कुठे दिसेल ना, शहरामध्ये विविध ठिकाणी, कापडाच्या गिरण्यांमध्ये, डाळीच्या मिल्समध्ये, या मोठ्या मोठ्या व्यवसायाच्या बिझनेसमध्ये सगळीकडे दिसून येतील तुम्हाला. हा वंचित समाज जो आहे ना, हा भारताचा अविभाज्य घटक आजही आहे. आणि म्हणे आपण भारतामध्ये स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाली. का कुठे गेले रिझर्वेशन, कुठे गेले अनुदान? आहेत ना कागदांवरती लिहिण्यापुरते, त्या राजकर्त्यांच्या खिशामध्ये भरण्यापुरते. आणि म्हणे अरे पाठपुरावा करायला वेळ कोणाला आहे? एखादाच म्हणतो हो, बाबा आमटेंसारखा, सिंधुताई सपकाळ सारखे, जे स्वतःचं आयुष्य पूर्ण वाहून देतात त्यांच्या या निराधार लोकांसाठी सेवा करण्यासाठी. ठीक आहे नंदिनी ताई, मी तुला दरवेळेस सांगत असते की मला ना या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतो. तुला मला घेऊनच जायचंय ना, तर घेऊन जात जा, पण बाबा आमटेंच्या भाषणेला नक्की घेऊन जात जा. नतमस्तक आहे मी त्यांची, वंदना आहे माझी त्यांना, पण असल्या या मोठ्या भाषणाला मला नको घेऊन येत जात जाऊ. दॅट्स ऑल.